नमस्कार. आज आपण 24व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. पूर्वीच्या श्लोकात ज्या दोन मार्गांचे वर्णन करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे त्यांपैकी ज्या मार्गाने गेलेला साधक परत येत नाही त्याचे वर्णन प्रथमतः केले जात आहे. श्लोक 24. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम् तत्र प्रयात गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. श्लोकाचा अर्थ, ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. येथे ज्योती हे पद अग्नी याचे विशेषण आहे आणि अग्नी हे पद अग्नी अभिमानी देवतेचे वाचक आहे. उपनिषदांमध्ये याच देवतेला अर्ची असे म्हटले आहे. या देवतेचे स्वरूप दिव्य प्रकाशमय आहे. पृथ्वीवर समुद्रासहित सर्व देशांवर या देवतेचा अधिकार आहे आणि उत्तरायण मार्गावर जाणाऱ्या अधिकाऱ्याचा संबंध दिवसाच्या अभिमानी असणाऱ्या देवतांशी जोडून देणे एवढेच या देवतेचे काम आहे. उत्तरायण मार्गाने जाणारा जो उपासक रात्रीच्या वेळी शरीर त्याग करतो त्याला ही देवता रात्रभर आपल्या अधिकारात ठेवून दिवस उगवल्यावर दिवसाच्या अभिमानी असलेल्या देवतेच्या ताब्यात देते आणि जो दिवसा मरतो त्याला त्वरित दिवसाच्या अभिमानी असलेल्या देवतेकडे सोपविते. हे पद दिवसाचा अभिमानी असणाऱ्या देवतेचे वाचक आहे. तिचे स्वरूप अग्नि अभिमानी असलेल्या देवतेपेक्षा फार अधिक दिव्य प्रकाशमय आहे. पृथ्वी लोकाची जेथवर सीमा आहे, म्हणजे जितक्या अंतरापर्यंत आकाशामध्ये पृथ्वीच्या वायुमंडलाचा संबंध आहे तेथवर हिचा अधिकार आहे आणि उत्तरायण मार्गाने जाणाऱ्या उपासकाचा शुक्ल पक्षाच्या अभिमानी असलेल्या देवतेशी संबंध जोडून देणे एवढेच हिचे काम आहे. उपासक जर कृष्ण पक्षात मेला तर शुक्ल पक्ष येईपर्यंत त्याला आपल्या ताब्यात ठेवून आणि जर तो शुक्ल पक्षात मेला तर ताबडतोब आपल्या सीमेपर्यंत घेऊन जाऊन त्याला शुक्ल पक्षाच्या अभिमानी देवतेच्या ताब्यात ती देते, असा याचा अभिप्राय आहे. शुक्ल हे पद शुक्ल पक्षाभिमानी देवतेचे वाचक आहे. हिचे स्वरूप दिवसाच्या अभिमानी असलेल्या देवतेपेक्षाही अधिक दिव्य प्रकाशमय आहे. भूलोकीच्या सीमेच्या पलीकडे अंतरिक्ष लोकामध्ये की ज्या लोकांमध्ये 15 दिवसांचा दिवस आणि तितक्याच काळाची रात्र असते तेथवरच हिचा अधिकार असतो आणि उत्तरायण मार्गाने जाणाऱ्या अधिकाऱ्याला आपल्या सीमेच्या पलीकडे नेऊन उत्तरायणाच्या अभिमानी असणाऱ्या देवतेच्या ताब्यात नेऊन देणे हे हिचे काम होय. जर साधक दक्षिणायनामध्ये हिच्या ताब्यात आला तर उत्तरायणाचा काल येईपर्यंत त्याला आपल्या ताब्यात ठेवून आणि जर उत्तरायणामध्ये तो आला तर लगेचच आपल्या सीमेच्या पलीकडे नेऊन उत्तरायणाच्या अभिमानी असलेल्या देवतेच्या ताब्यात सोपविणे हे या देवतेचे काम आहे. ज्या 6 महिन्यात सूर्य उत्तर दिशेकडून जातो त्या 6 माहेला उत्तरायण असे म्हणतात. त्या उत्तरायण कालाभिमानी देवतेचे वाचक येथे
षण्मासा उत्तरायणम हे पद आहे. हिचे स्वरूप शुक्ल पक्षाभिमानी देवतेपेक्षा अधिक दिव्य प्रकाशमय आहे. अंतरिक्ष लोकांच्या वर ज्या लोकांमध्ये 6 महिन्याचा दिवस आणि तितक्याच कालाची रात्र असते, तेथवर हिचा अधिकार आहे. आणि उत्तरायण मार्गाने परमधामाला जाणाऱ्या अधिकारी पुरुषाला आपल्या सीमेच्या पलीकडे नेऊन अभिमानी असलेल्या देवतेजवळ पोहोचवणे हे हिचे काम आहे. तेथून पुढे संवत्सराची अभिमानी असलेली देवता त्याला सूर्यलोकी पोहोचविते. तेथून क्रमशः आदित्याभिमानी देवता ही चंद्राभिमानी देवतेच्या अधिकारात आणि ती विद्युत अभिमानी देवतेच्या अधिकारात पोहोचविते. मग भगवंतांच्या परमधामातून भगवंतांचे सहचर तेथे येऊन त्याला परमधामी घेऊन जातात. मग त्याची भगवंतांशी भेट होते. या वर्णनात आलेला चंद्र हा शब्द आम्हाला दिसणाऱ्या चंद्रलोकाचा आणि त्याचा अभिमानी असलेला देवाचा वाचक नव्हे हे लक्षात घ्यावे. ब्रह्मविद हे पद निर्गुण ब्रह्माचे तत्व किंवा सगुण परमेश्वराचे गुण, प्रभाव, तत्व आणि स्वरूप यांना शास्त्र आणि आचार्य यांच्या उपदेशानुसार श्रद्धेने परोक्ष भावाने जाणणारे उपासक तसेच निष्काम भावाने कर्म करणारे कर्मयोगी यांचे वाचक आहे. येथील ब्रह्मविद हे पद परब्रह्म परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या ज्ञानी महात्म्यांचे वाचक नव्हे, कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे वर्णन त्यांना उपयुक्त नव्हे. येथे ब्रह्म हा शब्द सगुण परमेश्वराचा वाचक आहे. कधी नष्ट न होणाऱ्या नित्यधामामध्ये येथे पोहोचल्यावर भगवंताला त्याने प्रत्यक्ष पाहणे म्हणजे त्याला प्राप्त करून घेणे होय. त्या नित्यधामाला सत्यलोक, परमधाम, साकेतलोक, गोलोक, वैकुंठलोक व ब्रह्मलोक असेही म्हणतात. हा ब्रह्मलोक या अध्यायातील 16व्या श्लोकात वर्णन केलेला पुनरावर्ती ब्रह्मलोक नव्हे हे लक्षात घ्यावे. अशा प्रकारे आज आपण 24व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.